भारतामध्ये सुदूर दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत सर्वत्र हनुमंताची आराधना केली जाते। हनुमंत ही खरी देवता आहे सेवेची। तो उत्तम सेवक होता। सेवा कशी करावी हे त्याने जीवनात दाखवून दिलं। परंतु तो भक्त श्रेष्ठ सुद्धा होता। त्यामुळे भक्तीची देवता सुद्धा हनुमंत आहे, बुद्धीची देवता सुद्धा हनुमंत आहे, स्मरणशक्तीची देवता सुद्धा हनुमंत आहे। आणि त्याच वेळी आराधना कशी करावी, पूजा कशी करावी, अर्चना कशी करावी, संकल्प कसा करावा, त्याचं अंमलबजावणी कशी करावी, अशा विविध गुणांनी युक्त असलेल्या हनुमंताची म्हणून आराधना ह्या विविध गुणांसाठी केली जाते। आपल्याला माहिती आहे अंजनी सूत म्हटलं जातं, कारण अंजनीचा तो पुत्र होता। अंजनी अप्सरे समान सौंदर्यवती होती, त्याचवेळी ती परमभक्त होती, म्हणून तिला वरदान मिळालं की त्याला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र होईल, म्हणून हा जन्मला। त्यामुळे अंजनी सूत, अंजनी नंदन म्हटलं जातं हनुमंताला। पवन देवाने त्याला आशीर्वाद दिला म्हणून पवन सूत, पवन कुमार म्हटलं जातं। केशरीचा सुपुत्र म्हणून केशरी नंदन म्हटलं जातं। शंकराचा सुद्धा हा अवतार 11वा रुद्र, त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा हनुमंताचा उल्लेख केला जातो। हनुमंताच्या वडिलांना म्हणजे केसरीला केसरी हे नाव उगाचच नाही पडलेलं। भारतामध्ये प्रत्येक शब्द जपून वापरण्याची परंपरा आहे। उगाचच नाव नाही केसरी दिलं। सिंहासारखा पराक्रमी, सिंहासारखा निर्भीड असा होता केसरी। आणि अंजनी हे नाव तिला कसं पडलं होतं? केवळ सौंदर्यासाठी ख्याती नाहीये तिची, ती डोळस होती। असं वर्णन आहे, तिचे डोळे परम सुंदर होते। म्हणजे काय होतं? डोळे म्हणजे मगाशी एका व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे प्रतीक आहे सगळं हे। अंतर्दृष्टीने तिचा दृष्टिकोन, तिचा बघण्याची वृत्ती, दृष्टी ही खूपच निरागस होती, सुदृढ होती, निकोप होती, चारित्र्याने ओतप्रोत भरलेली होती। त्यामुळे अशा आईच्या पोटी जन्माला आला की जी आई डोळस होती, वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी होती। आणि असा पिता की जो धर्मात्मा होता, त्याचवेळी तो निडर होता, धीट होता, परम पराक्रमी होता, म्हणून त्याचं नाव केसरी आहे। आणि हनुमंतासारख्याचा जन्म हा असा होणारच नाही ना, त्याला अशीच आई लागेल, असेच पिता लागेल, तेव्हा हनुमंतासारखा परम पराक्रमी जन्माला येईल। हनुमंताच्या आयुष्यामध्ये हनुमंत कधीच व्हायला नाही कोणाला, आणि म्हणूनच त्याला आधीच वरदान दिलं होतं ब्रह्माने की तू चिरंजीव होशील, अमर होशील। तेव्हा हा हनुमंत जो केसरी नंदन म्हणून गणला जातो, तो खरोखरच केसरीचा सिंहाच्या छाव्यासारखा आयुष्य जगला। आजही हनुमंत अमर आहे। नमस्कार, शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व रत्नागिरी, मंडणगड मधून सचिन शेठ।